सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उपनगर पोलीस ठाणे हद्दीत स्टॉप अँड सर्च नाकाबंदी कारवाईमध्ये अटक केलेल्या 2 विधिनिर्देशित बालकांकडून सोनसाखळी चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत यांनी आज दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। नाशिक शहर भागात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढलेले असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे हद्दीत स्टॉप अँड सर्च नाकाबंदी कारवाई प्रभावीपणे राबवण्यात आली। या दरम्यान उपनगर पोलीस ठाणे हद्दीत डीजीपी नगर येथे नाकाबंदी सुरू असताना पोलीस अंमलदार विनोद लखन यांना दोघे एक बिना नंबर प्लेट असलेली दुचाकी चालवताना आढळून आले। दोघांना घेऊन तपासादरम्यान अधिक विचारपूस केली असता त्यांनी सातपूर म्हसरूळ उपनगर भागात सोनसाखळी चोरी केल्याचे कबूल केले असून त्यांच्या ताब्यातून एक मोटरसायकल, सोन्याची लगड असा एकूण 7,18,400 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार इम्रान शेख, विनोद लखन, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे, सूरज गवळी, लोंढे, सुनील गायकवाड, फिरोज तडवी, शेखर नाडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेफ्टच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या। सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे। नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे 2 इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे। त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे। साधारणतः 7 गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत। 6 गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत, 1 गुन्हा म्हसरूळ पोलीस स्टेशनचा आहे। अशा पद्धतीने जवळजवळ 77 ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः 7,18,000 रुपये या ठिकाणी आहे। त्यापैकी सोने हे 6,08,000 रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे।